पुणे शहरात सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या मतमोजणीला अगदी काही वेळात सुरुवात होणार आहे आणि यामध्येच एक महत्त्वाचा आणि चर्चेत असणारा जो प्रभाग होता तो म्हणजे प्रभाग क्रमांक 24, ज्यामध्ये धंगेकर विरुद्ध बिडकर हा सामना मोठा रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि याच भागामधला आता बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। आपल्यासोबत या झोनचे DCP आहेत ऋषिकेश रावले सर, काय सांगाल, कशा प्रकारचा बंदोबस्त आपल्या ह्या संपूर्ण भागामध्ये लावलेला पाहायला मिळतो? या भवानीपेठच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भाग क्रमांक 22, 23 आणि 24 असे 3 प्रभाग आहे। या तिन्ही प्रभागामध्ये सेन्सिटिव्ह फाईट्स आपण बघण्यात आले होते। त्याच्यामध्ये काही जुने जे कॅन्डिडेट्स आहेत ते आहेत, त्याच्यानंतर मग मोठे मोठे कॅन्डिडेट्स याच्यामध्ये आहे आणि याच्यामुळे याची सेन्सिटिव्हिटी जरा जास्त आहे। हेच लक्षात घेतात आम्ही एक चांगल्या प्रकारे बंदोबस्त लावलेला आहे। इथे 4 सिनियर PI, त्याच्यानंतर मग त्यांच्या अंडरमध्ये PI, APIS, PSIS आणि अनेक आम्ही कॉन्स्टेबल्स आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त लावलेला आहे। आपण समोर बघू शकतात की ज्या प्रकारे आम्ही CCTVs, MSV व्हेकल, ड्रोन इथे फिरवण्याचं तयारी करून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर मग इथे ACPs आणि DCPs यांचा पण डिप्लॉयमेंट केलेला आहे। वरतूनच सगळ्या पॉलिटिकल पार्टीशी, सगळ्या कॅन्डिडेटशी आमचं बोलणं झालेलं आहे। त्यांना आम्ही एक मेसेज पाठवलेला आहे की कोणीही रॅली किंवा जे जल्लोष वगैरे असं काही करायचं नाही आहे। जे पण त्यांना करायचं आहे ते आमची परवानगी घेतील, परवानगीशिवाय कोणताही रॅली असं काढण्यात येणार नाही। हां, नक्कीच सर। खरं तर आपण बघितलं की पुणे शहरातला हा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो। सेन्सिटिव्ह लढत होती या भागामध्ये। आव्हानात्मक होतं हे सगळं, म्हणजे आहे डेफिनेटली आव्हानात्मक आहे, बट सगळ्यांचा कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे राहिला। सगळ्यांचे कोलॅबरेशन, सगळ्यांचे एक दुसऱ्याला मदत असण्याचा या भावनेने जे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याप्रकारे चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे। वोटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही झालं। काही जणांचे कधी ॲलिगेशन वगैरे असतात, त्याप्रकारे त्यांना प्रॉपरली सॅटिस्फाय वगैरे केलेलं आहे आणि सगळं चांगल्या प्रकारे पार पडलं। वोटिंग कंप्लीट झाली, मशीन स्ट्रॉंग रूममध्ये गेले। आता आपण बघू शकतो की स्ट्रॉंग रूम ओपन पण केलेलं आहे। जस्ट 2-4 मिनटामध्ये आता कॅल्क्युलेशन सगळं होईल आणि लवकरच आपल्याला कळेल की कोण विजेता आहे, कोण नाही आहे। त्या सगळ्यांच्या इथे जो पण जिंकेल त्यांच्या इकडे पण बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मग जो कॅन्डिडेट जे यावेळी जिंकू शकले नाही त्यांच्या घरांच्या इथे पण आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवलेला आहे। ओव्हरऑल एक चांगली तयारी करून ठेवलेली आहे आपण। नक्की। तर आपल्यासोबत झोन 1 DCP होते, ज्यांनी या संपूर्ण त्यांच्या भागामध्ये कशा प्रकारचा बंदोबस्त असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली पाहायला मिळते आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।